संचलन आपणा समोरून सुरू असताना वेगवेगळ्या प्लाटून आपणा समोरून जात असताना त्यांना डिस्टर्ब होऊ नये म्हणून थोडस आपण मागे सरकावं। एक निखळ आनंद आपण या संचलनाचा घ्यावा आणि आपणा समोरून ही प्लाटून जाईल। वेगवेगळे विद्यार्थी वेगवेगळ्या प्लाटूनचे जातील, त्यांना प्रोत्साहन म्हणून आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं, अभिनंदन करावं आणि त्यांचं कौतुक करावं। प्लाटून मंचासमोरून जाईल। माननीय अभिवादन प्लाटून या माध्यमातून करणार आहे। हे सर्व बघण्यासाठी माननीय पालकमंत्री महोदयासोबतच आपल्या जिल्ह्याचे खासदार माननीय नागेशजी पाटील आष्टीकर साहेब उपस्थित झालेले आहेत। बोरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय तानाजीराव मुटकुळे साहेब, कळंबरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय बांगर साहेब, अनेक अधिकारी पदाधिकारी सुंदर आणि शिस्तबद्ध संचलन पाहण्यासाठी उपस्थित झालेले आहेत। सर्वांचं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं खूप खूप स्वागत। मंचावर माननीय पालकमंत्री महोदय माननीय नरहरी झिरवाळ साहेब, आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय अभिनवजी गोयल साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय नेहा भोसले मॅडम, आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय कृष्ण कोकाटे साहेब आणि समोरून आता एक प्लाटून माननीय महोदयांना अभिवादन करून आपल्या शिस्तीचं प्रदर्शन, आपल्या जिल्ह्यातली सुरक्षा बल यंत्रणा कशा पद्धतीनं आहे आणि यासोबत भावी नागरिक जे देशाचे आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातले जे भावी मान्यवर होणार आहेत, म्हणजे असे विद्यार्थी सुद्धा या ठिकाणावर आपल्या संचलनामध्ये भाग घेतलेला आहे। एक एक तुकडी या ठिकाणी आपण समोर पोलीस मुख्यालयाचे परेड कमांडर नागेश पवार, राखीव पोलीस उपनिरीक्षक आणि सेकंड परेड कमांडर सतीश मुळतकर, राखीव पोलीस उपनिरीक्षक पोलीस मुख्यालय या दोघांच्या नेतृत्वाखाली पहिली प्लाटून राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 12 प्लाटून कमांडर राजू मडावी 22 जणांची ही तुकडी मंचासमोरून प्रस्थान करत आहे। माननीय महोदयांना अभिवादन करत एकूण 22 पुरुष या तुकडीमध्ये सहभागी झालेले आहेत। पहिल्या तुकडीच्या नंतर ही दुसरी प्लाटून कमांडर पंढरी गतकवाड हिंगोली शहर अंतर्गत ही प्लाटून तयार झालेली आहे। पोलीस उपनिरीक्षक पंढरी गतकवाड यांच्या नेतृत्वाखाली यामध्ये सुद्धा 22 पुरुष सहभागी झालेले आहेत। आता महिला हिंगोली ग्रामीणच्या पोलीस उपनिरीक्षक श्रीदेवी वकील प्लाटून कमांडर यांच्या अधिपत्याखाली ही महिलांची 22 महिला या प्लाटूनमध्ये सहभागी झालेल्या आहेत। अतिशय शिस्तीत महिला सुद्धा कोणत्या क्षेत्रात मागं नाही तशा। होमगार्डचं प्लाटून कमांडर भागवत देवरसे 22 पुरुष या प्लाटूनमध्ये सहभागी झालेले आहेत। महोदयांना अभिवादन करून हे प्लाटून समोर सरकत आहे। यानंतर होमगार्ड कार्यालय हिंगोली महिला पलटण नायक दीपमाला वाढे यामध्ये सुद्धा एकूण 22 होमगार्ड महिलांचं पथक मंचासमोरून प्रस्थान करीत आहेत। यानंतर जिल्हा परिषद हायस्कूल मुले आणि यांची एनसीसी नॅशनल कॅडेट कोर एकूण 24 विद्यार्थी जिल्हा परिषद हायस्कूलचे या ठिकाणी सामील झालेले आहेत आणि याची प्लाटून कमांडर आहे पल्लवी ताकतुडे सुपर नंबरी सुद्धा याला आहे। हे पोलीस पुरुष आणि महिला यांच्या प्लाटून एनसीसीच्या प्लाटून नंतर हे वाद्यवृंद पोलीस मुख्यालय हिंगोली आणि राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 12 त्यांचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश सावळे आणि सचिन रत्नादे यांच्या नेतृत्वाखाली त्यानंतर
विद्यार्थी भरत गुंडे या प्लाटून कमांडरच्या नेतृत्वाखाली सेक्रेट हार्ट इंग्लिश स्कूल जे 24 विद्यार्थी या स्काउटच्या पथकामध्ये सहभागी झालेले आहेत. माननीय महोदयांना अभिवादन करून विद्यार्थी मंचासमोर पुढे सरकत आहेत. त्यानंतर सेक्रेट हार्ट हिंगोली च्या विद्यार्थी प्लाटून कमांडर श्रद्धा नलवार हे गाईडचं पथक मंचासमोरून प्रस्थान करत आहे. सेक्रेट हार्ट इंग्लिश स्कूल हिंगोलीचे 24 विद्यार्थी. त्यानंतर जिल्हा परिषद गोविंद प्रशाला हिंगोली पोलीस प्रशासनाचा एक अतिशय स्तुत्य उपक्रम SPC स्टुडंट पोलीस कॅडेट या अंतर्गतचं हे पथक जिल्हा परिषद गोविंद प्रशालेचं स्थापन झालेलं आहे. संजय ताकतोडे त्याचं नेतृत्व करते. आता विशेष टाळ्या वाजून आपण स्वागत करा. मूकबधीर शाळा मंचासमोरून प्रस्थान करत आहे. बालाजी बोडके यांच्या नेतृत्वाखाली 24 मुलं मूकबधीर शाळेचे सहभागी झालेले आणि आपल्या हिंगोलीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा यांना संधी देण्यात आलेली आहे. समान न्याय समान संधीच्या अंतर्गत खूप खूप कौतुक मूकबधीर शाळेच्या विद्यार्थ्यांचं. आणि यानंतर आता श्वान पथक श्वान वीरा हे बॉम्ब शोधक पथक आहे. गजानन साळवे याचे प्लाटून कमांडर आहेत पोलीस हवालदार. अतिशय गुणवंत असा हा वीरा वेगवेगळ्या माध्यमात खूप छान काम करते. अग्निशामन दल नेहमीच आपत्तीमध्ये जागरूक असणारा नगरपालिकेचं अग्निशामक दल चालक बजरंग थिटे. त्यानंतर रुग्णवाहिका मंचासमोरून गेलेली आहे 108 रुग्णवाहिका. त्यानंतर अग्निशमन नगर परिषदचं आता या वाहनानंतर नगर परिषदचं हे एक जे PM विश्वकर्मा आणि PM शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा यानंतर चित्ररथ हा PM स्वामिनी आणि PMS निधी केंद्र शासन पुरस्कृत योजना आणि विविध योजना. त्यानंतर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग याच्या वेगवेगळ्या योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन आणि विशेष घटक योजना आणि त्यासोबत विविध ज्या योजना आहेत त्यांचं पथक आहे त्यांची व्हॅन आहे. त्यानंतर लेख वाचवा लेख शिकवा हे आरोग्य विभागातर्फे एक व्हॅन या ठिकाणी वाहिका. त्यानंतर आयुष्यमा रस्ते सुरक्षा अभियान वेगवेगळ्या रस्त्यामध्ये जे अपघात होतात त्या संबंधाची जाणीव जागृती करण्यासाठी RTO डिपार्टमेंट मार्फत रस्ते सुरक्षा. त्यानंतर कृषी विभाग हरिद्र आताच माननीय मंत्री महोदयांनी ज्याचा उल्लेख केलेला आहे अशा हरिद्राचं जे संशोधन केंद्र विकसित होणार आहे त्याचा सुद्धा उल्लेख त्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर महारेशीम अभियान रेशीम उद्योगाच्या संदर्भामध्ये रेशीम लागवडीच्या संदर्भामध्ये जनजागृती करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान 2.0 जलयुक्त शिवार अभियानाची उद्दिष्ट अभियानाची व्याप्ती या रथाच्या माध्यमातून आपल्याला समजणार आहे. महिला व बाल विकास विभाग हिंगोलीचा रथ आता समोरून जात आहे. मिशन सक्षम बालिका बाल विवाह मुक्त हिंगोलीच्या अंतर्गत हा रथ तयार करण्यात आलेला आहे आणि हा वेगवेगळ्या योजनांची माहिती देणारा मग SC STच्या ज्या योजना असतील त्या संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी हे सर्व सामाजिक न्याय पथक वाहन या ठिकाणी आता प्रस्थान केलेलं आहे. आपल्या जिल्ह्याच्या प्रगतीसाठी हे सगळं करणार आहेत. त्याचं दर्शन आणि त्याची झलक माननीय मंत्री महोदयांना या ठिकाणी देण्यात आलेले आहे. बक्षीस वितरणासाठी तयार राहायचं मंच समोर आणा. बक्षीस वितरणासाठीचा मंच समोर आणा. बक्षिसाचा क्रम मी वाचतो कृपया गर्दी करू नये. निवांतपणे बक्षीस घ्या आणि छानपैकी छायाचित्र काढू द्या. पुरस्कार दिना यामध्ये राष्ट्रपती पदक विजेते मस्के साहेब